मी बोलत आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे भाग 2 यामध्ये BECC 132 मध्ये बाजार संरचनेची माहिती घेणार आहोत. आधीच्या सेशनमध्ये आपण पूर्ण स्पर्धा बाजार संरचनेचे प्रकार पाहिले. त्यामध्ये बाजार संरचना, बाजाराचे प्रकार काय आहेत, वेगवेगळ्या बाजारांचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, त्यामध्ये त्या बाजार वर्गीकरणामध्ये आपण एक पहिला प्रकार पाहिला, तो म्हणजे पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धेतील वैशिष्ट्ये पाहिली आपण. पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर पूर्ण स्पर्धेची किंमत आणि उत्पादन निश्चिती कशा प्रकारे होते, या सर्व गोष्टी आपण आधीच्या सेशनला पाहिल्या. आज आपण बाजार संरचनेचा किंवा बाजाराच्या वर्गीकरणातील स्पर्धेच्या प्रकारानुसार दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे मक्तेदारी. मक्तेदारी बाजार किंवा आपण मक्तेदारी म्हणू शकतो. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी हे पूर्ण वेगवेगळे बाजार प्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पूर्ण स्पर्धाचा बाजार हा असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते अशी वैशिष्ट्ये पाहतात. परंतु अपूर्ण स्पर्धेमध्ये काही बाजार प्रकार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला बाजार प्रकार आहे मक्तेदारी. मक्तेदारी म्हणजे काय, तर मक्तेदारी म्हणजे ज्या बाजारामध्ये जेव्हा एकाच प्रकारचा विक्रेता असतो किंवा एकच विक्रेतादार, एकच विक्री करणारा उद्योजक किंवा उत्पादक असतो, त्याला आपण मक्तेदार असं म्हणतो. मग मक्तेदारीची वैशिष्ट्ये काय असू शकतात बरं? समजा मक्तेदार जर एकच असेल, विक्रेता जर एकाच स्वरूपाचा असेल, तर त्याची उत्पादन निश्चिती तो कशी करू शकतो, त्याची किंमत निश्चिती तो कशा प्रकारे करू शकतो, त्याची उत्पादन निश्चिती आणि किमतीची काय स्ट्रॅटेजी असू शकते, तो एकेच विक्रेता असल्यामुळे तो बाजार कसा काबीज करू शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला मक्तेदारी बाजारामध्ये पाहायच्या आहेत. मक्तेदारी बाजाराचे वैशिष्ट्य काय असेल, तर पहिलं वैशिष्ट्य आहे एकच विक्रेता. जेव्हा किंवा ज्या बाजारामध्ये एकमेव एकच विक्रेता असतो त्याला आपण मक्तेदार असं म्हणतो. एकच उत्पादक ज्या बाजारामध्ये असतो त्याला आपण मक्तेदारी असं म्हणतो. मग हा एकच विक्रेता असल्यामुळे इथे असंख्य विक्रेत्यांची संख्या नसते. एकच उत्पादक, एकच विक्रेता असल्यामुळे आणखी एक इथे फरक सांगता येईल आपल्याला. इथे उत्पादक आणि उत्पादक किंवा आपण उत्पादन संस्था आणि उद्योग असा फरक इथे करू शकत नाही. आधीचा बाजार प्रकार जो पाहिला आपण पूर्ण स्पर्धेचा बाजार, त्यामध्ये आपण उद्योग संस्था आणि उद्योग असे दोन वर्गीकरण केलं बाजाराचं, किंवा असं त्या बाजारामध्ये उद्योग आणि उद्योग संस्था असा फरक आपण करू शकतो. कारण उद्योग म्हणजे काय, तर सर्व उद्योग संस्था मिळून उद्योगाअंतर्गत ज्या उद्योग संस्था असतात त्यांना आपण उद्योग संस्था म्हणतो, आणि ह्या सर्व उद्योग संस्था मिळून उद्योग तयार होतो. परंतु इथे एकच उत्पादक आणि एकच विक्रेता असल्यामुळे सर्व उत्पादक, सर्व विक्रेते इथे नसल्यामुळे इथे उद्योग संस्था आणि उद्योग हा एकच ठरतो. म्हणून एकच उत्पादक असल्यामुळे इथे एक उद्योग किंवा एक उत्पादन संस्था असंही आपण म्हणू शकतो. इथे फरक करू शकत नाही आपण. पुढे आहे जवळच्या पर्यायांचा अभाव. आधीच्या पूर्ण स्पर्धेचा बाजार जो पाहिला आपण, त्यामध्ये असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक असल्यामुळे ग्राहकांजवळ पर्याय उपलब्ध होते. एका विक्रेत्याकडून दुसऱ्या विक्रेत्याकडे ग्राहक खरेदी करू शकत होते. परंतु इथे एकच उत्पादक, एकच विक्रेता असल्यामुळे ग्राहकांना इथं पर्याय उपलब्ध नसतात. एकमेव त्याच विक्रेत्याकडून त्याला वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. म्हणून जवळच्या पर्यायी वस्तूंचा इथे अभाव असतो. मक्तेदारी बाजारामध्ये फक्त आणि फक्त एकाच प्रकारची वस्तू असते, त्याला दुसरी पर्यायी वस्तू उपलब्ध नसते. म्हणून जवळच्या पर्यायांचा अभाव हे एक मक्तेदारी बाजाराचे एक आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. तिसरं आहे असंख्य ग्राहक. असंख्य ग्राहक हे सर्व बाजारांमध्ये असतात. ग्राहकांची संख्या मात्र काय असते, किंवा वस्तू खरेदी करण्यासाठी असलेल्या ग्राहकांची संख्या ही असंख्य प्रमाणात इथे उपलब्ध असते. पुढे प्रतिस्पर्ध्याच्या प्रवेशावर बंदी. अशी बंदी का बरं करू शकतो आपण? कारण पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येण्यासाठी तिथे स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावं लागतं.
आणि त्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये विक्रेत्यांची संख्या ही असंख्य असावी लागते. विक्रेते एकच असून चालेल का? पूर्ण स्पर्धात्मक आहे. स्पर्धा कधी असते? जेव्हा एक व्यक्ती, एकापेक्षा जास्त व्यक्ती, 2 व्यक्ती, 3 व्यक्ती अशा एकमेकांशी जेव्हा वस्तूच्या बाबतीत कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत जेव्हा स्पर्धा करतात, तेव्हा ती स्पर्धा अस्तित्वात येते. परंतु इथं मक्तेदारी हा बाजार असल्यामुळे किंवा एकच विक्रेता असल्यामुळे इथं स्पर्धेला वाव नसतो. त्यामुळे इतर व्यक्ती किंवा इतर उत्पादक, इतर उद्योगाच्या प्रवेशावर जर बंदी असेल तरच आपण मक्तेदारी बाजाराचं विश्लेषण करू शकतो. म्हणून मक्तेदारी बाजाराचं प्रतिस्पर्ध्याच्या प्रवेशावर बंदी हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल. प्रतिस्पर्धी अस्तित्वात नसतात. मक्तेदारी बाजारामध्ये एकमेव तोच विक्रेता असतो. तोच वस्तूंची विक्री करतो आणि इतर ग्राहक मात्र त्याच्या वस्तूंची खरेदी करीत असतात. कुठल्याही व्यक्तीकडून त्या वस्तूचं उत्पादन केलं जात नाही. एकच व्यक्ती आणि एकमेव व्यक्ती त्या वस्तूचं उत्पादन करते. उदाहरणार्थ आपण भारतीय रेल्वे म्हणू शकतो. भारत सरकारची जी रेल्वे सेवा आहे ती सरकारची काय आहे? मक्तेदारी आहे. इतर खाजगी कंपन्या किंवा खाजगी उद्योजक रेल्वेमध्ये अजूनही गुंतवणूक नाहीये त्यांची. पुढे आहे उतरता मागणी वक्र. आणखी एक महत्वाचं मक्तेदारी बाजाराचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो आणि ते म्हणजे उतरता मागणी वक्र. आता इथे 2 आकृत्या तुम्हाला दिसेल. पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय परफेक्ट कॉम्पिटिशन जे आहे, पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं आहे. त्या बाजारामध्ये तुम्हाला AR आणि MR. AR आणि MR म्हणजे काय? AR म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू, सरासरी प्राप्ती, आणि MR म्हणजे काय? मार्जिनल रेव्हेन्यू किंवा सीमांत प्राप्ती. आणि तुम्हाला या पहिल्या आकृतीमध्ये सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ही एकच दिसेल. म्हणजेच सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती वक्र हा एकाच स्वरूपाचा आहे आणि तो अक्ष अक्षाला समांतर आहे. का बरं इथं असं आहे? अक्ष अक्षाला समांतर वक्र का दिसतोय तुम्हाला? कारण पूर्ण स्पर्धेच्या बाजारात आपण आधीच्या सेशनमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे की पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत जी आहे, ती वस्तूची किंमत जी आहे ती उद्योगाअंतर्गत असलेल्या उद्योग संस्थांच्या मागणीच्या बेरजेतून आणि उद्योग संस्थांनी जो पुरवठा केलेला असतो त्या पुरवठ्याच्या बेरजेतून, म्हणजेच त्या उद्योग संस्थांची मागणी किती आहे, त्या उद्योग संस्थांचा पुरवठा किती आहे, त्या सर्व उद्योग संस्थांच्या मागणीची बेरीज म्हणजे उद्योगाची मागणी, त्या सर्व उद्योग संस्थांच्या पुरवठ्याची बेरीज म्हणजे त्या उद्योग संस्थेच्या उद्योगाचा पुरवठा. म्हणून त्या उद्योगाच्या पातळीवर उद्योगाच्या मागणी आणि पुरवठावरून किंमत निश्चित होते. ते 2 वक्र एकमेकांना, मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो, पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा असतो. एक वक्र खाली उतरतो, एक वक्र वर चढत जातो. जेव्हा दोन्ही वक्र एकमेकांना छेदतात तेव्हा एक असा विशिष्ट बिंदू भेटतो की त्या ठिकाणी मागणी पुरवठा संतुलित होतात, समतोल पावतात आणि त्या ठिकाणी आपण एक निश्चित किंमत आकारू शकतो. असं उद्योगामध्ये एक निश्चित किंमत निश्चित होते आणि ही किंमत कोण स्वीकारतं? तर त्या उद्योगातील पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये जेवढ्या उद्योग संस्था आहे त्या उद्योग संस्था ही किंमत स्वीकारतात. म्हणून पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल उद्योग संस्थेची जी किंमत आहे ती OP इतकी फिक्स्ड आहे आणि त्या OP किमतीला प्रत्येक उत्पादनाच्या पातळीला ती किंमत ही एकच आहे आणि ही किंमत नेहमी एकच किंमत असल्यामुळे जर तुम्ही सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती शोधण्याचा प्रयत्न केला तर ती सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती सुद्धा एक राहील. कारण सरासरी प्राप्ती ही नेहमी किमती इतकीच असते. सरासरी प्राप्तीलाच आपण किंमत असंही म्हणतो, कारण कुठलाही उत्पादक त्याच्या वस्तूची किंमत ही कशी आकारतो तर त्याच्या दर नगाच्या प्राप्तीवरून. दर नगाला किती प्राप्ती मिळते? दर नगाची प्राप्ती म्हणजेच काय तर किंमत. म्हणून OP ही किंमत आहे. OP किंमत असल्यामुळे ह्या किमतीचा P पासून दुसऱ्या P पर्यंत जो वक्र आहे त्या वक्राला कोणत्याही त्या वक्रावर जर तुम्ही बिंदू काढला आणि तो अक्षावर नेला तर तुमच्या लक्षात येईल
की उत्पादन पातळ्या बदलतात आहे, परंतु किंमत मात्र काय झालेली आहे, एकच राहिलेली आहे. म्हणून कोणत्याही उत्पादन पातळ्यांना वस्तूची किंमत ही पूर्ण स्पर्धेमध्ये एकच राहते. आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेमध्ये काय आहे, किंमत एक राहण्यामागे किंमत एक राहते कारण तिथं स्पर्धक आहेत, अनेक विक्रेते आहेत. त्यामुळे कोणत्या विक्रेत्याने जर एखाद्या विक्रेत्याने किंमत कमी केली तर इतर ग्राहक त्या विक्रेत्याकडे वस्तूची किंमत खरेदी करतील. तसेच इतर एखाद्या विक्रेत्याने जर वस्तूची किंमत वाढवली तर इतर विक्रेते त्या वस्तूकडून ग्राहक त्या वस्तूची खरेदी करणार नाही आणि त्यामुळे वस्तूची किंमत ही एकच राहते. पूर्ण स्पर्धेमध्ये कितीही विक्रेते असले तरी वस्तूची किंमत ही एक राहणार आहे. पुढे आहे मोनोपॉली किंवा मक्तेदारी बाजारात. आता दोन बाजारामध्ये तुम्हाला AR आणि MRचं वर्तन दिसेल, म्हणजे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचं तुम्हाला वर्तन दिसेल. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ही अक्षाला समांतर असते, सरळ रेषा स्वरूपाची असते. तर मक्तेदारी बाजारात सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र हे तुम्हाला डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे दिसते. मग सरासरी प्राप्ती वक्र, सीमांत प्राप्ती वक्र हे डावीकडून उजवीकडे खालीच उतरणारे का असतात, कारण मक्तेदार हा त्याच्या प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारतो. तो किंमत प्रत्येक वस्तूसाठी एकच किंमत आकारत नाही, कारण तो मक्तेदार आहे, एकच विक्रेता आहे. मग तो प्रत्येक वस्तूला कशी काय एकच किंमत आकारेल, त्याला नफा मिळवायचा असेल, त्याच्या वस्तूला अधिक लवचिक त्याच्या मागणीची लवचिकता ही कमी आहे, त्याच्या वस्तूच्या मागणीची लवचिकता कमी आहे, म्हणजेच ग्राहकांना इतर पर्याय उपलब्ध नाहीये. तो काय करेल, प्रत्येक वस्तूची किंमत ही वेगवेगळी आकारतो आणि किंमत वेगवेगळी आकारल्यामुळे सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र हे डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असतात. हे खाली उतरणारेच का असतात, सरासरी प्राप्तीला आपण मागणी वक्र सुद्धा म्हणतो, किंमत वक्र सुद्धा म्हणतो, कारण सरासरी प्राप्तीवरून त्या किमतीला, त्या वस्तूला किती मागणी येते हे ठरतं. त्यामुळे किंमत वाढली तर मागणी काय होते, कमी होते. किंमत कमी झाली तर मागणी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजेच किंमत आणि मागणी म्हणजेच याच्यात विरुद्ध संबंध असल्यामुळे AR वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरतो आणि या AR वक्रालाच आपण काय म्हणतो, तर सरासरी प्राप्ती वक्र किंवा मागणी वक्र. सरासरी प्राप्ती वक्र खाली उतरत असल्यामुळे त्याच्या खालच्या बाजूला सीमांत प्राप्ती वक्र राहतो आणि हा सीमांत प्राप्ती वक्र सुद्धा खाली उतरणाराच असतो. जर आपण तक्ता पाहिला तर तक्त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ही नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असते. सरासरी प्राप्ती वक्र हा नेहमी वरच्याच बाजूला राहतो, सीमांत प्राप्ती वक्र हा नेहमी खालच्या बाजूला राहतो. सरासरी प्राप्ती नेहमी वरच्याच बाजूला का राहते, सीमांत प्राप्ती नेहमी खालच्याच बाजूला का वक्र राहतो, कारण सरासरी ही मोठी असते सीमांतपेक्षा. सरासरी म्हणजे दर नगाची प्राप्ती असते. सरासरी प्राप्ती आपण कसे काढतो, तर एकूण प्राप्ती भागिले नगसंख्या. एकूण प्राप्ती, समजा तुम्ही 10 वस्तू उत्पादित केल्या, एकूण वस्तू किती उत्पादित केल्या, 10 वस्तू उत्पादित केल्या आणि त्या 10 वस्तूंसाठी तुम्ही समजा 2 रुपये एवढी किंमत आकारता. मग 10 वस्तू उत्पादित केल्यानंतर तुम्हाला समजा 100 रुपये एवढं उत्पन्न मिळते. 100 रुपये एवढं उत्पन्न मिळत असेल तर सरासरी प्राप्ती कशी काढाल तुम्ही, एकूण उत्पन्न किंवा एकूण प्राप्ती किती आहे, तर 100 रुपये एवढी तुमची एकूण प्राप्ती आहे. 10 वस्तू उत्पादित केल्याने 10 वस्तूंची सरासरी प्राप्ती 100 भागिले 10 किती येईल बरं, 10 रुपये. म्हणून 10 रुपये ही काय असणार आहे, त्या वस्तूची सरासरी प्राप्ती असणार आहे. तुम्ही जर सीमांत प्राप्ती काढण्याचा प्रयत्न केला तर सीमांत प्राप्ती ही नेहमी सरासरी प्राप्ती इतकीच असते, किमती इतकीच असते. जसजशी किंमत वाढत जाईल तसतशी सरासरी सीमांत प्राप्ती पण वाढत जाते, तसतशीच जसजशी सरासरी प्राप्ती कमी होत जाईल तसतशी सीमांत प्राप्ती सुद्धा कमी होत जाते. म्हणून हे दोन्ही वक्र हे डावीकडून उजवीकडे नेहमी आणि नेहमी खाली उतरणारे असतात.
मक्तेदारी बाजारामध्ये सरासरी प्राप्तिवक्र आणि सीमांत प्राप्तिवक्र हे नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारेच असतात. ते कधीही अक्षाला समांतर नसतात, कारण मक्तेदार हा एकमेव विक्रेता असल्यामुळे तो वस्तूची किंमत ही वेगवेगळी आकारतो. हे महत्वाचं वैशिष्ट्य आहे. किंमत एकच नसल्यामुळे हा बदल येथे दिसलेला आहे. पूर्ण स्पर्धेत किंमत एकच असल्यामुळे, सर्व उत्पादकांसाठी किंमत एकच असल्यामुळे हा सरासरी प्राप्तिवक्र आणि सीमांत प्राप्तिवक्र हा अक्षाला समांतर राहतो. तर मक्तेदारीमध्ये प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारल्यामुळे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ही डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असते. डावीकडून उजवीकडे खाली उतरणाराच का वक्र असतो, तसेच सरासरी प्राप्ती वक्राला मागणी वक्रच का म्हणतात? कारण ग्राहक आपल्या वस्तूची मागणी कशावरून ठरवितो, तर किमतीवरून. किमतीत ज्या प्रमाणात बदल होतो तसा मागणीत बदल होतो. किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंमत कमी झाली तर मागणी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणून विरुद्ध संबंध असल्यामुळे दोन्ही कोणत्याही दोन चलांमध्ये जेव्हा विरुद्ध संबंध असतो तेव्हा तो वक्र काय असतो, तर डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. म्हणून सरासरी प्राप्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरतो आणि तो प्रतिनिधित्व करतो ग्राहकांच्या मागणीचं, किमतीचं आणि सरासरी प्राप्तीचं. पुढे आपण मक्तेदारीतील समतोल पाहणार आहोत. मक्तेदारीचा आणखी एक इथे तुम्ही पाहाल, मक्तेदारीचा मागणी वक्र तुम्हाला दिसेल की डावीकडून उजवीकडे खाली उतरणार आहे. आताच मी सांगितलं की सरासरी प्राप्ती वक्र आणि सीमांत प्राप्ती वक्र हे डावीकडून उजवीकडे खाली उतरणारे असतात. मग हे खालीच उतरणारे का असतात, त्याचंही उदाहरण सांगितलं तुम्हाला की किंमत ही वेगवेगळी असल्यामुळे ग्राहक काय करतील, जेव्हा किंमत जास्त असेल तेव्हा ते जास्त कमी मागणी करतील आणि किंमत जेव्हा कमी असेल तेव्हा ती मात्र मागणी काय करतील, वाढवतील. म्हणून विरुद्ध संबंध असल्यामुळे सरासरी प्राप्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा येतो. तुम्हाला इथे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीमधील फरक लक्षात घेता येईल आपल्याला. इथे सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्तीचं कशी काढली जाते, तर ते आपण इथे उदाहरणाच्या आधारे सांगू शकतो. पहिल्या तक्त्यामध्ये पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला दिसेल मागणी आहे. मागणी जी दिसते ती 11, 10, 9. तक्त्यामध्ये तुम्हाला मागणी दिसेल 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. म्हणजेच किंमत काय होतीये, वरून खाली काय होते, कमी होताना दिसते. किंमत कमी असताना मागणी काय होईल, आता कमी. जसजशी किंमत कमी होईल तसतसे जी क्वांटिटी आहे ती काय होईल, वाढत जाईल. त्यामुळे क्वांटिटी तुम्हाला दिसेल किंमत 11 असताना क्वांटिटी ही 0 आहे, नगसंख्या वस्तूंची 0 आहे. जेव्हा किंमत 11 वरून 10 होईल तेव्हा एक नगसंख्या तुम्हाला दिसेल, एकच नगाची काय म्हणू शकतो आपण त्याला, हे आहे काय म्हणतो त्याला, क्वांटिटी उत्पादित केली जाईल, एक नग उत्पादित केला जाईल किंवा मागणी केली जाईल त्याची. किंमत 9 असताना नगसंख्या 2 आहे, किंमत 8 झाली की नगसंख्या 3 आहे. म्हणजे जसजशी किंमत कमी होतीये तसतशी नगसंख्येची संख्या वाढतीये. म्हणजेच किंमत कमी कमी होत असताना लोक आणखी वस्तूंची मागणी करतात, आणखी त्या वस्तूचं उत्पादन वाढतंय. परंतु किंमत जसजशी वाढत जाईल तेव्हा लोक मागणी कमी करतील. लोक मागणी कमी केल्यामुळे त्याचे उत्पादन काय होईल, कमी होईल. तर तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला दिसेल, पहिल्या कॉलम मध्ये किंमत दिसतीये, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला क्वांटिटी दिसतीये, नगसंख्या दिसतीये. तिसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला एकूण प्राप्ती दिसेल. एकूण प्राप्ती कशी काढतो आपण, ते एकूण प्राप्तीचं सूत्र आहे किंमत गुणिले नगसंख्या. जेव्हा आपण किमतीला नगसंख्येने गुणतो तेव्हा आपल्याला एकूण प्राप्ती मिळेल. समजा किंमत 11 रुपये असताना नगसंख्या 0 आहे, म्हणून 11 गुणिले 0 0 येईल. किंमत जेव्हा 10 होते तेव्हा नगसंख्या काय, 1 आहे. 10 गुणिले 1 बरोबर 10. 9 गुणिले 2 बरोबर 18. 18 गुणिले 3 बरोबर 24.
जसजसं तुम्ही नगसंख्येला त्या किमतीने गुंतताय तशी तुम्हाला एकूण प्राप्ती मिळतीये. म्हणजेच व्यवहारात सुद्धा समजा मी 10 वस्तू तयार केल्या आणि त्या 10 वस्तूंसाठी समजा मी 2 रुपये किंमत आकारली, तर 10 गुणिले 2 किती रुपये मिळतील मला? जर 10 वस्तू उत्पादित केल्यानंतर त्या प्रत्येक वस्तूसाठी समजा मी 2 रुपये आकारते, तर मला एकूण किती उत्पन्न मिळेल? मला एकूण प्राप्ती किंवा एकूण उत्पन्न किती मिळेल? तर 10 गुणिले 2 बरोबर 20. म्हणजेच 20 ही काय असणार आहे? एकूण प्राप्ती असणार आहे. तशाच प्रकारे या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल की एकूण प्राप्ती ही किंमत आणि नगसंख्येचा गुणाकार आहे. एकूण प्राप्ती म्हणजेच दिलेल्या किमतीला तुम्ही किती उत्पादन करताय त्या उत्पादन नगसंख्येला किमतीने गुणले तर तुम्हाला एकूण प्राप्ती मिळेल. आता ही एकूण प्राप्ती तुम्हाला दिसेल 0, 10, 18, 24, 28, 30, 30 आणि 28. म्हणजेच काय होती? एकूण प्राप्ती सुरुवातीला वाढते आणि नंतर सातव्या नगाला ती काय होतीये? कमी होतीये. सीमांत प्राप्ती कशी काढतो आपण? सीमांत प्राप्ती म्हणजे काय? एकूण प्राप्तीत पडणारी भर. मग एकूण प्राप्तीत पडणारी भर कशी आहे? तर जेव्हा आपण 11 वस्तू तयार करतो तेव्हा 0 उत्पन्न मिळतं. म्हणजेच प्राप्तीत काहीच भर पडलेली नाही. म्हणून आपण इथं डॅश लिहिलेला आहे. शेवटच्या कॉलम मध्ये पाहाल तर तुम्ही डॅश लिहिले. तसेच जेव्हा तुम्ही 10वा नग उत्पादित कराल, 10वा नग उत्पादित केल्यामुळे एकूण प्राप्ती किती झालेली आहे तुमची? 10 एवढी झालेली आहे. एकूण प्राप्ती 10 झाल्यावर 0 वरून 10 म्हणजेच कितीने भर पडली? 10 वस्तूंची भर पडलेली. तर सीमांत प्राप्ती म्हणजे काय? शेवटच्या नगामुळे एकूण प्राप्तीत पडणारी भर. मग शेवटच्या नगामुळे एकूण प्राप्तीत कशा प्रकारे भर पडतीये? तर शेवटचा नग जेव्हा 10, 11 वरून शेवटचा नग जेव्हा आपण 0 वरून 1, 1 वरून 2 केला आता शेवटचा नग काय झाला? पूर्वी पहिला नग हा शेवटचा होता. आता आपण दुसरा नग जेव्हा उत्पादित करतो तेव्हा दुसऱ्या नगामुळे तुम्हाला एकूण प्राप्ती ही 18 रुपये इतकी झालेली आहे. म्हणजे 10 वरून 18 म्हणजे एकूण प्राप्ती कितीने भर पडलेली? 8 रुपयांनी. पूर्वी 10 रुपयेच मिळायचे, आता 18 रुपये मिळतात. म्हणजे 8 रुपयांची भर पडलेली आहे. आणि ही दुसरी तिसरी काय नसून सीमांत प्राप्ती आहेत. एकूण प्राप्तीत नगसंख्या वाढल्यानंतर जशी भर पडतीये ती भर म्हणजेच काय? तर सीमांत प्राप्ती. आणि ही सीमांत प्राप्ती तुम्हाला नेहमी 10 वरून 8, 8 वरून 6, 6 वरून 4, 4 वरून 2, 2 वरून 0 आणि -2 दिसते. तर आता इथे एक महत्वाचा फरक तुम्हाला दिसेल. पहिला कॉलम आणि दुसरा कॉलम तुम्ही शेवटचा कॉलम तुम्ही पाहिला तर पहिल्या कॉलम मध्ये सरासरी प्राप्ती किंवा किंमत ही 1 ने कमी होती. मात्र सीमांत प्राप्ती ही 2 ने कमी होताना दिसते. 10 वरून 8, 8 वरून 6, 6 वरून 4. म्हणजेच सरासरी प्राप्ती ही कमी वेगाने कमी होतीये, 1 ने कमी होतीये. तर सीमांत प्राप्ती मात्र 2 ने कमी होती. आणि हाच फरक, हा वक्र डावीकडून उजवीकडे जेव्हा खाली उतरतोय सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती वक्र, म्हणून सीमांत प्राप्ती ही नेहमी खालच्या बाजूला राहते. कारण सीमांत प्राप्ती ही जास्त वेगाने कमी होते, पटापट कमी होते. तिथं दुसऱ्या स्लाइड मध्येही पाहाल तुम्ही सीमांत प्राप्ती डॉटेड लाईनने दाखवलेली आहे. सीमांत प्राप्ती फास्ट वेगाने कमी होऊन अक्षरात छेदून खाली सुद्धा जाताना दिसते. परंतु सरासरी प्राप्ती मात्र हळूहळू खाली उतरताना दिसेल. कारण सरासरी प्राप्ती सीमांत प्राप्ती दोन्ही जरी कमी होत असल्या तरी सरासरी प्राप्ती मात्र कमी वेगाने कमी होते. हा एक महत्वाचा फरक आपण मक्तेदारी बाजारामध्ये पाहू शकतो. आता मक्तेदारी बाजाराचा समतोल कसा होईल? आता मी तर सांगितलं की तुम्हाला सरासरी प्राप्ती कशा प्रकारची असते, सीमांत प्राप्ती कशा प्रकारची असते. आणखी एक फरक तुम्हाला इथं किंवा आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं लक्षात ठेवण्यासारखा आहे, जो मी मागच्याही सेशनला सांगितला की कोणताही उत्पादक किंवा उद्योजक जो आहे तो त्याच्या वस्तूची किंमत निश्चिती आणि उत्पादन निश्चिती कशा प्रकारे करतो. तो कशा प्रकारे करतो? तो एक महत्वाची एक अट आहे, 2 अटी ऍक्च्युली.
दोन अटी काय, तर तो कुठलाही उत्पादक किंवा उद्योजक त्याच्या वस्तूची उत्पादन निश्चिती कशी करेल आणि किंमत निश्चिती कशी करेल, तर शेवटच्या नगामुळे मिळणारी जी प्राप्ती आहे आणि शेवटच्या नगासाठी होणारा जो खर्च आहे तो जिथे एक होईल, कारण कुठेही जास्त कमी झालं तर त्याचं उत्पादनाचं त्याला नफा मिळणार नाही. मग तो काय करेल, मी माझं उत्पादन कुठं थांबवेल, मी माझं उत्पादन कुठं निश्चित करू शकते, तर मी माझं उत्पादन अशा ठिकाणी निश्चित करेल ज्या ठिकाणी माझ्या वस्तूंचा खर्च आणि माझ्या वस्तू उत्पादित केलेली प्राप्ती ही एक असेल. म्हणूनच कोणत्याही वस्तू बाजारात, कोणत्याही बाजारात वस्तूची किंमत आणि उत्पादन निश्चिती जेव्हा असते किंवा समतोल आपण म्हणतो, समतोल म्हणजे काय, तर तो बाजार प्रकार जो आहे तो बाजार प्रकार त्याचे उत्पादन आणि किंमत कशी ठरवतो, ते इथे दोन अटी महत्वाच्या आहेत, सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्चातील समानता. म्हणून सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्च ज्या ठिकाणी एक होईल त्या ठिकाणी उत्पादक आपले उत्पादन निश्चित करतो आणि किंमतही निश्चित करतो. या आकृत्यांमध्ये तुम्हाला पहिली आकृती दिसेल की जो हा समतोल बिंदू आहे, नस आहे की समतोल किंमत आहे, अन ही समतोल उत्पादन आहे. हे सर्व तुम्हाला बिंदू मिळण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण काय, तर पहिला स बिंदू आहे, समतोल बिंदू शोधणं हा सर्वात महत्वाचं काम आहे. कुठल्याही आकृतीमध्ये, कुठल्याही बाजार प्रकारामध्ये सर्वात प्रथम काय शोधायचं, तर सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती कुठे एक झालेली आहे. तर सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती कुठे एक होती, तर ज्या ठिकाणी सीमांत खर्च वक्र डावीकडून उजवीकडे वर चढत जातो आणि सीमांत प्राप्ती वक्राला छेदतो आणि तो बिंदू आहे स. स या बिंदूच्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सीमांत खर्च वक्र हा सीमांत प्राप्ती वक्राला स बिंदू छेदतो आणि या छेदन बिंदूपासून तुम्ही जर श अक्षावर लंब काढला, खाली लंब घेतला, स बिंदूपासून खाली तुम्ही एक रेषा काढली, तर त्या समतोल बिंदूला तुमचं उत्पादन किती करू शकता तुम्ही, तर अन एवढ्याच वस्तू तुम्ही तयार करू शकता. कारण महत्तम नफा, महत्तम समाधान मिळवून देणारा बिंदू जो आहे तो स आहे. कारण त्या ठिकाणी त्या उत्पादकाचा किंवा विक्रेत्याचा खर्च, सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती काय झालेली आहे, एक झालेली आहे. म्हणून उत्पादक जो आहे, जो उद्योजक आहे, तो समतोल बिंदू आधी शोधेल, म्हणजे सीमांत खर्च आणि त्याची सीमांत प्राप्ती कुठे एक झालेली आहे, तर स या बिंदूच्या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्र आणि सीमांत खर्च वक्र हे एक झालेले आहे. त्या बिंदूपासून खाली जर तुम्ही श अक्षावर लंब काढला, कारण श या अक्षावर आपण उत्पादन मोजलेलं आहे, मग ते उत्पादन शोधून काढायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही काय कराल, आधी सीमांत खर्च सीमांत प्राप्ती वक्राच्या छेदन बिंदूपासून खाली लंब काढल्यानंतर तुम्हाला एक निश्चित उत्पादन नगसंख्या निश्चित होतीये आणि ती निश्चित उत्पादन नगसंख्या काय, तर अन आहे. अन ही निश्चित उत्पादन नगसंख्या आहे की जिथे तो त्याचं उत्पादन थांबवणार आहे, तो त्याचे उत्पादन अन या एवढ्याच नगसंख्येसाठी पूर्ण करेल. अनच्या पुढे तो उत्पादन करणार नाही, अनच्या खाली तो उत्पादन करणार नाही. तर अनच्या खाली उत्पादन केलं तर त्याला आणखी स्कोप आहे उत्पादन वाढवण्याचा, कारण त्याचा खर्च कमी असतो. अनच्या पुढे त्याने उत्पादन केलं तर खर्च वक्र वाढताना दिसतोय, म्हणून तो फक्त अन या उत्पादन पातळीला त्याचं उत्पादन निश्चित करू शकतो. आता तो किंमत काय करेल, मग किंमत कशी शोधेल, तर किमतीलाच आपण सरासरी प्राप्ती म्हटले. आधीच मी सांगितलं की सरासरी प्राप्ती इतकीच किंमत आकारतो तो. मग त्याची सरासरी प्राप्ती किती आहे त्या किमतीला, सॉरी त्या उत्पादनाला किंवा त्या समतोल बिंदूला, ज्या समतोल बिंदूला सरासरी सीमांत प्राप्ती बरोबर सीमांत खर्च एक झालेला आहे, त्याच समतोल बिंदूपासून जेव्हा तो सरासरी प्राप्तीला छेदेपर्यंत रेष काढतो, म्हणजेच स बिंदूपासून स एक पर्यंत जेव्हा तो रेष एखादा उत्पादक जेव्हा त्याचं उत्पादन किंमत निश्चित करतो, तेव्हा तो कशी किंमत निश्चित करेल, तर स पासून स एक पर्यंत तो किंमत निश्चित करेल, कारण तो समतोल बिंदू हा सरासरी प्राप्तीला त्या ठिकाणी स एकच्या बिंदूच्या ठिकाणी छेदतो.
म्हणून उत्पादकाची किंमत आणि उत्पादन निश्चिती या ठिकाणी होईल. आता आपण या अक्षावर तुम्हाला दिसेल की या अक्षावर सर्व प्राप्ती सर्व खर्च मोजलेले आहे, तशा अक्षावर सर्व प्रकारची उत्पादन नगसंख्या मोजलेली आहे. म्हणून प्राप्ती व खर्च दाखवायचा असेल तर तुम्हाला या अक्षावर दाखवावा लागतो आणि उत्पादन दाखवायचं असेल तर तुम्हाला श अक्षावर दाखवावं लागेल. म्हणून या अक्षावर किंमत दाखवण्यासाठी तुम्ही स 1 पासून क पर्यंत एक आडवी रेषा काढली तर तुमच्या लक्षात येईल न स 1 अ क हे अंतर समान आहे आणि हे लंबांतर अंतर आहे किंवा लंब वक्र जे आहेत अ क आणि न स 1 हे दोन्ही समांतर असल्यामुळे आपण म्हणू शकतो न स 1 ही किंमत आहे किंवा अ क 1 ही किंमत आहे. म्हणून अन या उत्पादनाची किंमत किती आहे तर न स 1 म्हणजेच उत्पादक त्याच्या वस्तूचे उत्पादन किती ठरवेल न स 1. आता उत्पादकाची किंमत आणि उत्पादन निश्चिती झालेली आहे. किंमत आणि उत्पादन निश्चितीसाठी डोळे झाकून कुठल्याही बाजार प्रकारामध्ये किंमत आणि उत्पादन निश्चिती ही नेहमी सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती वक्राच्या छेदन बिंदूतून होते. सीमांत खर्च म्हणजे शेवटच्या नगाच्या खर्चामुळे एकूण प्राप्तीत पडणारी जी भर आहे त्याला आपण सीमांत खर्च म्हणतो. सीमांत प्राप्ती म्हणजे शेवटच्या नगामुळे एकूण प्राप्तीत पडणारी जी भर आहे त्याला आपण सीमांत प्राप्ती म्हणतो. म्हणून शेवटच्या नगाची सीमांत प्राप्ती, शेवटच्या नगाची सीमांत खर्च ज्या ठिकाणी 1 असतात त्या ठिकाणापासून त्या बिंदूपासून आपण श अक्षावर लंब काढला तो उत्पादन निश्चिती होते. स बिंदूपासून सरासरी प्राप्तीला छेदेपर्यंत लंब काढला तर त्या उत्पादनाची किंमत निश्चिती होईल. अशा प्रकारे मक्तेदारीतील हा समतोल तुमच्या लक्षात येईल. आता पुढे आपल्याला मक्तेदारीमध्ये जो समतोल आहे तो आपण मक्तेदारीतील समतोल हा सामान्य नफा कसा मिळतो, असाधारण नफा कसा मिळतो, तोटा कसा मिळतो ते पाहणार आहोत. मक्तेदारीचा अल्पकालीन समतोल आपण पाहूया. मक्तेदारीचा अल्पकालीन समतोलामध्ये अल्पकाळ हा मी कालच तुम्हाला बेसिक सांगितलेला आहे. अल्पकाळ म्हणजे काय तर ज्या बाजारात तो मागणीप्रमाणे पुरवठ्यात बदल करत नाही किंवा मागणीप्रमाणे पुरवठा बदलत नाही. तसेच आणखी एक महत्वाचा फरक अल्पकाळ म्हणजे काय तर स्थिर घटक आणि बदलता घटक असा फरक आपण करतो. सर्व घटकांमध्ये अल्पकाळात बदल करता येत नाही. अत्यंत छोटा कालावधी असल्यामुळे आपण बदलणाऱ्या घटकात बदल करू शकतो. बदलणारे घटक म्हणजे काय उत्पादन प्रमाणानुसार बदलणारे घटक. उदाहरणार्थ श्रम. उत्पादन वाढलं तर श्रमिकांची संख्या वाढवावी लागते. उत्पादन कमी झालं तर श्रमिक कमी करावे लागतात. तसेच उदाहरणार्थ कच्चा माल. उत्पादनाची नगसंख्या वाढली तर कच्चा माल वाढतो. उत्पादन कमी झालं तर कच्चा माल वाढवावा लागतो. म्हणून याला आपण बदलणारे घटक म्हणतो. अल्पकाळात असे बदलणाऱ्या घटकांचा आणि स्थिर घटकांचा संयोग असतो आणि त्याला म्हणून आपण अल्पकाळ म्हणतो. मग आता इथे काय होतं, अल्पकाळ स्थिर बदलता असा घटक असल्यामुळे स्थिर खर्च बदलता खर्च असा फरक पडतो. म्हणून अल्पकाळामध्ये उत्पादकाला नेहमीच खूप मोठा नफा होईल असं नाही. कारण इथे जरी तुमच्या इथे एक प्रश्न पडेल तुम्हाला की मक्तेदार असल्यामुळे त्याला असाधारण नफाच का मिळायला पाहिजे, त्याला असाधारणच नफा मिळायला हवा कारण तो मक्तेदार आहे, एकच विक्रेता आहे. मग तो जास्तीचा नफाच मिळवेल, तो तोटा का सहन करेल किंवा तो साधारण नफ्यावर का शांत बसेल. जरी इथे एकच विक्रेता असला तरी त्याचं पुरवठ्यावर नियंत्रण असलं तरी मागणीवर नियंत्रण नसतं. मागणी अल्पकाळात किती असू शकेल हे त्याच्यावर अवलंबून असल्यामुळे. तसेच मक्तेदाराचा खर्च हा कमी जास्त असल्यामुळे खर्चात फरक पडत असल्यामुळे ही अल्पकाळात मक्तेदाराला सुद्धा असाधारण नफा, साधारण नफा आणि तोटा होऊ शकतो. मग त्याला साधारण नफा कसा होऊ शकतो,
वरती तुम्हाला दुसऱ्या नंबरची आकृती दिसेल. दुसऱ्या नंबरच्या आकृतीमध्ये 5.16 जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला अल्पकालीन सामान्य नफा मिळवणारी मक्तेदारी संस्थेची आकृती दिसते. साधारण नफा का मिळतो अल्पकाळात? जेव्हा एखाद्या मक्तेदाराचा खर्च किंवा सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती ही एकच असते आणि ती सरासरी खर्च आणि सरासरी प्राप्ती ही आकृतीमध्ये स एक बिंदूला ही एक झालेली आहे. म्हणून स एक बिंदूला सरासरी प्राप्ती आणि सरासरी खर्च एक असल्यामुळे मक्तेदाराला साधारण नफा होतो. साधारण का होतो? कारण जेवढा खर्च आहे तेवढीच प्राप्ती मिळतीये त्याला. त्याचं उत्पादन निश्चित झालेलं आहे. त्या उत्पादनाची किंमत किती आहे? स एक न इतकी आहे आणि त्याच स एक बिंदूला छेदून एक सरासरी खर्च वक्र चाललेला आहे. स एक बिंदूला छेदून एक सरासरी खर्च वक्र जात असल्यामुळे त्या सरासरी प्राप्तीलाच तेवढा सरासरी खर्च आहे आणि त्यामुळे त्याला साधारण नफा मिळतो, नॉर्मल प्रॉफिट मिळतं. त्याला फारसा जास्त नफाही मिळत नाही, तोटाही होत नाही. त्याला म्हणतात सामान्य नफा. असामान्य नफा केव्हा मिळू शकतो? काही मक्तेदाराला किंवा काही मक्तेदारी संस्थेला अल्प काळामध्ये असाधारण नफा सुद्धा मिळू शकतो. असाधारण नफा का मिळू शकतो? जर मक्तेदाराला अल्प काळामध्ये त्याचा सरासरी खर्च हा खूप कमी असेल सरासरी प्राप्तीपेक्षा. त्याचा खर्च कमी आहे. हे का फरक पडलेला आहे साधारण, असाधारण, सामान्य नफा? तर तो खर्चातील बदलानुसार पडलेला आहे. कारण अल्प काळात खर्च हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे खर्च वेगवेगळा असल्यामुळे कच्चा माल महाग मिळू शकतो. त्यामुळे श्रमिकांचे वेतन वाढू शकतं आणि त्यामुळे खर्च बदलू शकतो. मग हा खर्च बदलल्यामुळे अल्पकाळात मक्तेदाराचा नफाही बदलतो आणि हा नफा बदलत असल्यामुळे आपल्याला ह्या 3 आकृत्या किंवा 3 प्रकार पाहायचे. सामान्य नफा मिळणारी मक्तेदारी संस्था, असामान्य नफा मिळणारी मक्तेदारी संस्था आणि तोटा होणारी मक्तेदारी संस्था. आता इथे असामान्य नफा मिळणारी मक्तेदारी संस्था तुम्ही पाहू शकता. असामान्य नफा मिळणाऱ्या मक्तेदारी संस्थेलाच असामान्य नफा का मिळतो? तर इथे खर्च हा काय झालेला आहे? कमी झालेला आहे. नेहमी इथे आणखी एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे की तुम्ही जेव्हा मक्तेदारी संस्थेचा समतोल पाहता किंवा कोणत्याही बाजार प्रकाराचा जेव्हा तुम्ही समतोल पाहणार आहात तेव्हा त्या समतोलामध्ये किंमत आणि उत्पादन निश्चिती जेव्हा तुम्ही ठरवता तेव्हा 2 अटी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. सीमांत प्राप्ती आणि सीमांत खर्चातील समानता आणि सीमांत खर्च वक्राने सीमांत प्राप्ती वक्राला बनवून छेदणे. ह्या 2 अटी उत्पादन आणि किंमत निश्चितीसाठी महत्वाच्या. तसेच जेव्हा तुम्ही असाधारण नफा, साधारण नफा किंवा सामान्य तोटा ह्या 3 गोष्टी पाहताय तेव्हा तुम्हाला 2 गोष्टींचा फरक पाहायचा असतो. तो फरक म्हणजेच काय? तर सरासरी खर्च किती आहे आणि सरासरी प्राप्ती किती आहे. दुसऱ्या 3 नंबरच्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल की असामान्य नफा डॅश मक्तेदारी ही जी आकृती आहे 5.15 आकृती 5.15 मध्ये तुम्हाला लक्षात येईल की सुरुवातीला सरासरी प्राप्ती वक्र खाली उतरणारा आहे, सरासरी सीमांत प्राप्ती वक्र खाली उतरणारा आहे, सीमांत प्राप्ती वक्राला सीमांत खर्च वक्र स बिंदूत छेदतो. या स बिंदूपासून तुम्ही ह्या अक्षावर लंब काढला तर उत्पादन निश्चिती झाली. त्याच स बिंदूपासून जेव्हा तुम्ही सरासरी प्राप्ती वक्राला छेदता तेव्हा ती किंमत निश्चिती झाली. इथे किंमत आणि उत्पादन निश्चिती तर झाली तर आपल्याला असाधारण नफा दाखवायचा आहे. असाधारण नफा म्हणजे तुम्हाला खर्च काय दाखवायचा आहे? सरासरी प्राप्तीपेक्षा कमी. म्हणून सरासरी खर्च वक्र जेव्हा स एक बिंदूच्या खालून यू आकाराने असा खाली यू आकाराने जेव्हा वरती चढत जातो तेव्हा त्या विशिष्ट उत्पादन पातळीचा आपल्याला सरासरी खर्च लक्षात येईल. मग त्या अन या उत्पादनाचा खर्च जर शोधून काढायचा असेल तुम्हाला तर न पासून सरासरी खर्च वक्राला छेदेपर्यंत रेषा काढली. ती रेषा आहे ख1. आकृतीमध्ये पहा तुम्ही ख1 ख1 ही जी बिंदू आहे या बिंदूला त्या उत्पादनाचा सरासरी खर्च तुमच्या लक्षात येईल.
म्हणून ख एक बिंदूला त्या अन उत्पादनाचा सरासरी खर्च किती येते? न ख एक एवढा खर्च आहे आणि न स एक एवढी प्राप्ती आहे. म्हणजेच न स एक एवढी प्राप्ती जास्त आहे आणि न ख एक एवढा खर्च कमी आहे. म्हणून उत्पादकाला असाधारण किंवा असामान्य नफा मिळतो. अरे इथं खर्च खाली राहतोय आणि प्राप्ती मात्र वरती आहे. स एक बिंदू वरती आहे आणि ख एक बिंदू खाली आहे. म्हणून प्राप्तीचा जो बिंदू आहे स एक सरासरी प्राप्तीचा तो वरच्या बाजूला असल्यामुळे आणि सरासरी खर्चाचा बिंदू हा खालच्या बाजूला असल्यामुळे उत्पादकाला किंवा मक्तेदाराला हा असाधारण नफा होईल. पुढची जी आकृती आहे ती मक्तेदारीतील अल्पकालीन तोट्याची आहे. मक्तेदाराचा जर तोटा फार जास्त झाला, खर्च फार जास्त झाला मक्तेदाराला अल्प काळात आणि त्याचा खर्च समजा सरासरी प्राप्तीपेक्षा वरती गेला, तर मात्र त्याला काय होणार आहे? तोटा होणार आहे. चौथ्या आकृतीमध्ये 5.14 मध्ये तुम्हाला दिसेल सुरुवातीला सरासरी प्राप्ती वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरतोय, सीमांत प्राप्ती वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतरतोय, सीमांत खर्च वक्र जो डॉटेड लाईनने दाखवलेला आहे तो सीमांत प्राप्ती खर्च वक्र सीमांत प्राप्ती वक्राला डॉटेड लाईनने सीमांत प्राप्ती सीमांत खर्च वक्र दाखवलेला आहे. ते दोन्ही एकमेकांना सबिंदू छेदतात. तिथे त्या उत्पादनाची उत्पादन निश्चिती झाली, त्या बाजाराची उत्पादन निश्चिती झाली. म्हणून स एक बिंदूपासून जेव्हा तुम्ही खाली लंब काढाल तर ते उत्पादन उत्पादन निश्चित झालं. त्या उत्पादनाची प्राप्ती शोधायची असेल तर तुम्हाला स बिंदूपासून सरासरी प्राप्तीला छेदेपर्यंत रेषा काढली. ती एक बिंदू भेटला तुम्हाला, म्हणजेच त्या उत्पादनाचा सरासरी प्राप्ती किती येते? न स एक एवढी सरासरी प्राप्ती आहे. पण आता इथे खर्च मात्र स एक बिंदूच्या वरती दाखवायचा आहे. म्हणजे सरासरी खर्च वक्र हा स एक बिंदूच्या वरती असा यू आकाराचा जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला दिसेल की ख एक बिंदू हा मोठा आहे, वरती आहे आणि स एक बिंदू हा खाली आहे. ख एक बिंदू हा कशाचं प्रतिनिधित्व करतोय? तर सरासरी खर्चाचं प्रतिनिधित्व करतोय आणि असा सरासरी खर्च हा जास्त आहे आणि सरासरी प्राप्ती मात्र स एक बिंदूच्या ठिकाणी खाली कमी राहते. म्हणून उत्पादकाला तोटा सहन करावा लागतो. आता इथे आणखी एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे, जरी उत्पादकाला तोटा होत असला तरी तो उत्पादन चालू ठेवतो. का उत्पादन चालू ठेवतो? कारण अल्पकालीन सरासरी खर्च वक्राच्या खाली तुम्हाला एक वक्र जाताना दिसेल, तो जो आहे अल्पकालीन सरासरी बदलता खर्च वक्र आणि हा अल्पकालीन सरासरी बदलता खर्च वक्र हा अल्पकालीन सरासरी खर्च वक्राच्या खाली राहून कमी राहतो आणि त्यामुळे उत्पादकाला तोटा होत असला तरी उत्पादन चालू ठेवणं शक्य असतं. तो उत्पादन चालू केव्हापर्यंत ठेवू शकतो? तो ब बिंदूपर्यंत उत्पादन चालू ठेवू शकतो. कारण ब बिंदूपर्यंत त्याचा सरासरी बदलता खर्च हा कमी आहे सरासरी खर्चापेक्षा आणि किंमत ही जास्त आहे. म्हणून पुढे आपण मक्तेदारीतील दीर्घकालीन समतोल पाहणार आहोत. मक्तेदारीतील दीर्घकालीन समतोलामध्ये तुम्हाला दिसेल की मक्तेदाराचा समतोल होण्यामागे इथे सर्वात मक्तेदारी दीर्घकाळात मक्तेदारी संस्था ही असाधारण नफा किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळण्याची फार मोठी शक्यता असते. दीर्घकाळात मक्तेदारी संस्थेला जास्तीत जास्त असाधारण नफा मिळण्याची शक्यता असते. असाधारण नफा म्हणजे काय? तर सरासरी खर्च कमी आहे सरासरी प्राप्तीपेक्षा. सरासरी खर्च कमी असल्यामुळे इथे दीर्घकाळात उत्पादकाला असाधारण नफाच होऊ शकतो. मक्तेदार असल्यामुळे तो काय करेल? अधिक चांगलं संयंत्र निवडू शकतो, अधिक नफा मिळवून देणारं संयंत्र निवडू शकतो. अधिक नफा मिळवून देणारं संयंत्र निवडून तो दीर्घकाळात असाधारण नफा मिळवण्याचाच प्रयत्न करतो. एकमेव विक्रेता असल्यामुळे जसं पूर्ण स्पर्धेत साधारण नफा मिळतो दीर्घकाळात, कारण तिथं अनेक विक्रेते आहेत, त्यांना नफा मिळू शकत नाही. जर एका विक्रेत्याने नफा मिळवला तर इतर विक्रेते सुद्धा त्या वस्तू उत्पादनात प्रवेश करतील आणि तो नफा काढून घेतील दीर्घकाळामध्ये.
तसे तोटा झाला तर इतर उद्योग संस्था उद्योगातून बाहेर पडतात तोटा झालेला. आणि त्या फक्त उद्योगामध्ये दीर्घकाळात पूर्ण स्पर्धे बाजारात फक्त साधारण नफा मिळवून देणाऱ्याच उद्योग संस्था राहतात. परंतु मक्तेदारीमध्ये एकमेव विक्रेता असल्यामुळे दीर्घकाळात तो जास्तीत जास्त नफा कसा मिळेल हा प्रयत्न करतो. म्हणून तो अधिक नफा मिळवून देणारे संयंत्र निवडतो. आणि या संयंत्रच म्हणजे दुसरे तिसरे काही नसून SAC आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल. शॉर्ट रन ॲव्हरेज कॉस्ट. म्हणजे असे छोटे छोटे खर्च. समजा 20 वर्षाचा कालावधी आहे. 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी 10 वर्षासाठी एक संयंत्र निवडतीये आणि 10 वर्षानंतर दुसरं मी संयंत्र निवडतीये. म्हणून जो दीर्घकालीन LAC जो वक्र आहे तो इतर अल्पकालीन वक्रांना सामावून घेणारा वक्र ठरतो. आणि हेच अल्पकालीन जे वक्र आहेत ते संयंत्र म्हणूनही ओळखले जातात. अल्पकालीन संयंत्र म्हणूनही ओळखले जातात. आणि त्यामुळे दीर्घकाळात जो मक्तेदार आहे त्याला असाधारण नफा होतो, कारण तो नफा मिळवून देणारेच संयंत्र निवडतो. पुढे आहे मूल्यभेद. मक्तेदारी बाजाराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर मूल्यभेद. मक्तेदारी बाजाराचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे मूल्यभेद. मूल्यभेद म्हणजे काय तर मूल्यभेद म्हणजे जेव्हा उत्पादक प्रत्येक ग्राहकासाठी वस्तूची वेगवेगळी किंमत स्वीकारतो किंवा आकारतो तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हटलं जातं. मूल्यभेद म्हणजे काय तर ग्राहकांना मक्तेदार प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळ्या किमतीला वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळी किंमत आकारतो. वेगवेगळ्या वस्तूंसाठी जेव्हा वेगवेगळी किंमत आकारली जाते तेव्हा त्याला मूल्यभेद असं म्हणतात. म्हणजे किमतीमध्ये तो भेद करतो, मूल्यामध्ये तो भेद करतो. एका ग्राहकाला एक विशिष्ट किमतीला वस्तू विकू शकतो तो, दुसऱ्या ग्राहकाला तो दुसऱ्या किमतीला वस्तू विकू शकतो तो. म्हणजेच तो वेगवेगळ्या किमतींमध्ये भेद करून आपला नफा मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मक्तेदारीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे तर मूल्यभेद. मग हे मूल्यभेद कसा करतो तो तर मूल्यभेदाचे अनेक प्रकार आहेत. स्थानानुसार मूल्यभेद केला जातो, ठिकाणानुसार काळानुसार मूल्यभेद केला जातो. स्थानानुसार मूल्यभेद म्हणजे कसा केला जातो तर काही विशिष्ट ठिकाणी काही गोष्टी या ब्रँडिंग असतात त्याच ठिकाणी त्या उत्पादित होतात. तर त्यामध्ये आपण मग किंमत वाढवू शकतो. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्राचा हापूस आंबा आहे. हापूस आंब्यामध्ये जर आपण आणखी दर्जेदार जो हापूस आंबा आहे त्या दर्जा त्याचा वाढवला आणि तो इतर देशांना त्याची जर निर्यात केली तर त्या हापूस आंबा उत्पादनामध्ये आपल्याला काय होणार आहे एक मक्तेदारी निर्माण होणार आहे. म्हणून ती मक्तेदारी निर्माण करण्यासाठी आपल्याला मूल्यभेद मक्तेदाराला करावा लागतो आणि तो जास्त नफा मिळवू शकतो. तसेच आता हे झालं स्थानानुसार. काळानुसारही वेगवेगळा मूल्यभेद केला जातो. काळानुसार कसा केला जाईल उदाहरणार्थ एक उदाहरण सांगता येईल. समजा हा पावसाळा आहे. पावसाळ्यामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये वस्तूंच्या समजा पावसाळ्यात रेनकोटची मागणी वाढते, आणखी रेनकोटची मागणी वाढते, छत्र्यांची मागणी वाढते आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशा गोष्टींची वस्तू उत्पादित करणाऱ्यांची किंमत ती थोड्या वाढलेल्या असतात. म्हणून अशा प्रकारचाही मूल्यभेद केला जातो. म्हणजेच काय तर मूल्यभेद केला जातो, मक्तेदारी बाजारामार्फत मूल्यभेद केला जातो. आणि तो मूल्यभेद कशा प्रकारे केला जातो तर वेगवेगळ्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किमती आकारून मूल्यभेद केला जातो. मग मूल्यभेद जो केला जातो त्याचे 3 प्रकार आहेत. पहिल्या दर्जाचा किंवा प्रथम दर्जाचा मूल्यभेद, दुसरा आहे दुसऱ्या दर्जाचा किंवा द्वितीय मूल्यभेद असं म्हणू शकतो आपण, आणि तिसरा आहे तिसऱ्या दर्जाचा मूल्यभेद. पहिल्या दर्जाचा मूल्यभेद म्हणजे काय तर जेव्हा विक्रेता किंवा मक्तेदार हा त्याच्या वस्तूसाठी वेगवेगळ्या वस्तूंसाठी जेव्हा वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला पहिल्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हणतात. पहिल्या दर्जाचा मूल्यभेद म्हणजे काय तर जेव्हा विक्रेता जो आहे तो वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळी किंमत आकारतो, वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारतो तेव्हा त्याला पहिल्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हणतात. दुसऱ्या दर्जाचा मूल्यभेद म्हणजे काय समजा 10 ग्राहक आहे. पहिल्या दर्जाचा एक उदाहरण सांगते मी आधी. पहिल्या दर्जाच्या मूल्यभेदामध्ये समजा
समजा डॉक्टर्स जे आहेत, डॉक्टर्स काय करतील, काही श्रीमंत व्यक्ती असतील त्यांना वेगळा वेगळा हे करतील, आकारतील. तर दर आकारतील आणि श्रीमंतांना वेगळा दर आकारतील. दुसऱ्या दर्जाच्या मूल्यभेदामध्ये पहिल्या दर्जाच्या मूल्यभेदामुळे प्रत्येक वस्तूसाठी तो प्रत्येक वस्तूची वेगळी किंमत आकारतो, त्याला पहिल्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हणतात. पहिल्या दर्जाच्या मूल्यभेदामध्ये प्रत्येक वस्तूसाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते. तर दुसऱ्या दर्जाचा मूल्यभेद म्हणजे काय, तर ग्राहकांचा ग्रुप केला जातो. ग्राहकांसाठी एका एका समूह किंवा गट केला जातो आणि प्रत्येक गटासाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते, तेव्हा त्याला दुसऱ्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हणतात. उदाहरणार्थ भारतीय रेल्वेमध्ये एसी आहे, स्लीपर कोच आहे, जनरल आहे. वेगवेगळ्या वेगवेगळ्या तिकिटांचे दर आकारले जातात. हा दुसऱ्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हणू शकतो आपण. तिसऱ्या दर्जाचा मूल्यभेद म्हणजे काय, तिसऱ्या दर्जाच्या मूल्यभेदामध्ये जेव्हा बाजाराचे प्रकार केले जातात, एका बाजाराचं दोन उपबाजारांमध्ये त्याची विभागणी केली जाते आणि असं केल्यामुळे ज्या बाजारामध्ये ग्राहकांची लवचिकता जशी आहे किंवा ग्राहकांची डिमांड काय आहे त्या वस्तूला, त्या मागणीनुसार त्या वस्तूची जेव्हा किंमत आकारली जाते तेव्हा त्याला तिसऱ्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रामध्ये किंवा आपण भारतामध्ये म्हणूया, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये माझ्या वस्तूंना इतकी इतकी मागणी आहे आणि त्या मागणीची लवचिकता समजा कमी आहे. महाराष्ट्रामध्ये माझ्या वस्तूंना खूप मागणी आहे, लोक दुसरी वस्तूच खरेदी करत नाहीये, आणि माझी जी वस्तू आहे ती वस्तू मी दिल्लीमध्ये सुद्धा विकतीये, परंतु दिल्लीमध्ये फारशी मागणी नाहीये माझ्याला, म्हणजेच तिथं कमी लवचिक मागणी आहे आणि इथं मात्र माझ्या सॉरी मागणीची लवचिकता इथं महाराष्ट्रामध्ये फार कमी लवचिक आहे. मागणीची लवचिकता कमी म्हणजे काय, तर ती वस्तू गरजेचीच आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रात माझ्या वस्तूला दुसरा पर्यायच नाही. मी माझी वस्तू महाराष्ट्रातही विकतीये, मी माझी वस्तू दिल्लीमध्येही विकतीये, परंतु महाराष्ट्रात माझी वस्तू उत्पादित करणारा इतर विक्रेता नसल्यामुळे, त्याला पर्याय नसल्यामुळे ग्राहकांना माझी वस्तू खरेदी केल्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून मी महाराष्ट्रात काय करेल, त्या माझा जो बाजार आहे, जो दिल्ली आणि महाराष्ट्र अशा दोन बाजार प्रकार असल्यामुळे त्या बाजार प्रकाराचे मी उपबाजार केले. महाराष्ट्रामध्ये मी वस्तूची किंमत काय करेल, थोडी जास्त आकारेल, कारण माझ्या वस्तूशिवाय ग्राहकांना महाराष्ट्रात पर्याय नाही. परंतु दिल्लीमध्ये फारशी माझ्या वस्तूला मागणी नाहीये, तिथे लोक जरी मी किंमत वाढवली तरी लोक ती वस्तू खरेदी करणार नाही, तर ती अधिक लवचिक आहे त्या वस्तूची मागणी, म्हणून तिथे मात्र ते लोक खरेदी करणार नाही. म्हणून काय, तिसऱ्या दर्जाच्या मूल्यभेदामध्ये काय केलं जातं, तर एकूण बाजाराचे दोन उपबाजारात वर्गीकरण केलं जातं आणि दोन उपबाजारांमध्ये वस्तूची किंमत ही वेगवेगळी आकारली जाते, त्याला तिसऱ्या दर्जाचा मूल्यभेद असे म्हणतात. अशा प्रकारे मूल्यभेदाचे तीन प्रकार किंवा तीन मूल्यभेद कसा केला जातो, तो पहिल्या दर्जानुसार, दुसऱ्या दर्जानुसार आणि तिसऱ्या दर्जानुसार. पहिल्या दर्जानुसार वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते. दुसऱ्या दर्जाच्या मूल्यभेदामध्ये ग्राहकांचे वेगवेगळे गट केले जातात आणि वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळी किंमत आकारली जाते. तिसऱ्या दर्जाच्या मूल्यभेदामुळे एकूण बाजार हा दोन बाजारामध्ये विभाजित केला जातो आणि दोन वेगवेगळ्या उपबाजारांमध्ये वेगवेगळ्या किमती आकारल्या जातात, त्याला तिसऱ्या दर्जाचा मूल्यभेद असं म्हटलं जातं. आता आणखी एक इथे अपूर्ण स्पर्धेचे बाजार आहेत. मक्तेदारी हा एक अपूर्ण स्पर्धेचा बाजार पाहिला आपण. मक्तेदारी नंतर पुढचा एक बाजार प्रकार आहे तो म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार. तिसरा जो आहे अल्प विक्रेताधिकार बाजार आणि चौथा जो बाजार प्रकार आहे तो द्विविक्रेताधिकार बाजार. आता मक्तेदारी युक्त बाजार म्हणजे काय, मक्तेदारी युक्त बाजारामध्ये मी आणखी परत एकदा रिवाइज करते. पहिला बाजार आहे पूर्ण स्पर्धा, दुसरा आहे मक्तेदारी, तिसरा आहे मक्तेदारी युक्त, चौथा आहे अल्पविक्रेताधिकार आणि पाचवा आहे द्विविक्रेताधिकार. पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात, विक्रेत्यांच्या संख्यानुसार या बाजारांचे प्रकार पडलेले.
पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते, प्रचंड विक्रेते असतात म्हणून त्याला पूर्ण स्पर्धा म्हणतात. मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो त्यामुळे त्याला एकच मक्तेदारी बाजार म्हणतात. मक्तेदारी युक्त बाजार, इथं काय मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार असाही शब्द आहे. मक्तेदारी युक्त नाही म्हणू शकत आपण, स्पर्धा बाजार हा एक शब्द आपण इथे ऍड करू शकतो. मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार असा तिसरा बाजाराचा प्रकार आहे. मक्तेदारी नाही तर मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार. तर या बाजारामध्ये पूर्ण स्पर्धेची काही वैशिष्ट्य असतात, तसेच मक्तेदारी बाजाराची काही वैशिष्ट्य असतात, म्हणून याला मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार असं म्हणतात. तर इथे असं का म्हटलं जातं की मक्तेदारीची ही वैशिष्ट्य आहे आणि पूर्ण स्पर्धेची पण वैशिष्ट्य आहे? तर मक्तेदारी युक्त बाजाराची काही वैशिष्ट्ये या बाजारात आढळतात, मक्तेदारी बाजाराची आणि स्पर्धेच्या बाजाराची काही वैशिष्ट्ये या बाजारामध्ये आढळतात. उदाहरणार्थ विक्रेत्यांची संख्या, मक्तेदारीमध्ये एकच विक्रेता असतो, पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या ही खूप असते, असंख्य असते. मक्तेदारी युक्त बाजारात विक्रेत्यांची संख्या ही लार्ज नंबर ऑफ सेलर्स म्हणू शकतो आपण, थोडी जास्त असते, परंतु खूप अशी असंख्य की म्हणू शकत नाही पूर्ण स्पर्धेच्या बाजाराइतकी. तर खूप जास्त विक्रेते असतात परंतु अनंत प्रमाणात नसतात. जसं पूर्ण स्पर्धेच्या बाजारात काही ताळमेळ नसतो विक्रेत्यांचा, त्यापेक्षा इथे मात्र थोडं मक्तेदारी युक्त बाजारात आपल्याला विक्रेते पाहू शकतो आपण, खूप जास्त विक्रेते असतात म्हणून मक्तेदारी युक्त बाजारात, म्हणून याला मक्तेदारी युक्त स्पर्धा बाजार असं म्हणतात. तसेच मक्तेदारी युक्त का म्हटलेलं आहे, मक्तेदारीची काय वैशिष्ट्य आहे बरं या बाजारामध्ये तिसऱ्या मक्तेदारी युक्त स्पर्धेच्या बाजारात? तर एक महत्वाचं मक्तेदारी प्रस्थापित होण्यामागचं या बाजाराचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे वस्तुभेद. या बाजारामध्ये वस्तुभेद असतो. आधीच्या दोन बाजारात एक जिन्सी वस्तू आहेत, परंतु इथे मात्र सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर वस्तुभेद. मक्तेदारी युक्त बाजारामध्ये वस्तूंमध्ये भेद केला जातो. वस्तुभेद असल्यामुळे या बाजाराचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य सांगता येईल की मक्तेदारीची थोडी पॉवर असते. वस्तुभेद असल्यामुळे क्लोज सबस्टिट्यूट असल्यामुळे जरी वस्तू आपल्याला दिसताना एक जिन्सीच दिसते, परंतु थोडंसे देअर इज अ परफेक्ट सबस्टिट्यूट नसतो, देअर इज अ क्लोज सबस्टिट्यूट इन द रिमेनिंग इन द परफेक्ट मक्तेदारी युक्त बाजार. मक्तेदारी बाजारामध्ये काही जवळचे किंवा निवडक पर्याय उपलब्ध असतात, परंतु त्यामध्येही ते वस्तू हे करतात. मी उदाहरणच एक सांगते तुम्हाला. समजा शॅम्पू आहे, साबणाच्या कंपन्या ज्या आहेत, साबणाच्या कंपन्या, शॅम्पूच्या ज्या कंपन्या आहेत, तुम्ही शॅम्पू घ्यायला जाल तर तुम्हाला असंख्य ब्रँड आणि असंख्य त्याचे विक्रेते दिसतील. शॅम्पू, साबण, आणखी वेगवेगळे सोप्स आहेत, त्याचे तुम्हाला बिस्किट्स आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला दिसतील. म्हणून तुम्ही काय कराल, मक्तेदारी तिथं थोडासा फरक असतो. तुम्हाला जर एखाद्या विशिष्ट शॅम्पूची गरज आवडत असेल तर तो शॅम्पूला तुम्ही तो खरेदी करण्याचा कल असणार आहे तुमच्याकडे. तुम्हाला पर्याय तो उपलब्ध आहेत, परंतु तो घेण्यामागे तुम्हाला, म्हणून मक्तेदारी युक्त बाजारामध्ये अशा प्रकारे फरकही दिसतो. अल्पविक्रेताधिकार म्हणजे काय? अल्पविक्रेताधिकार म्हणजे ज्या बाजारामध्ये संख्येने फार थोडे विक्रेते असतात. वी कॅन काउंट दॅट सेलर्स, म्हणजे आपण मोजू शकतो, हाताच्या बोटावर मोजण्या इतके जेव्हा विक्रेते असतात. मक्तेदारी युक्तमध्ये फार लार्ज नंबर ऑफ सेलर्स असतात, अनेक विक्रेते असतात. अल्प विक्रेताधिकारात मात्र कमी विक्रेते असतात, संख्येने कमी विक्रेते, 2 पेक्षा जास्त जेव्हा विक्रेते असतात तेव्हा त्याला अल्प विक्रेताधिकार असं म्हटलं जातं. तर पुढे आहे द्विविक्रेताधिकार. द्विविक्रेताधिकार म्हणजे काय, फक्त जेव्हा 2च विक्रेते असतात तेव्हा त्याला आपण 2 विक्रेते किंवा द्विविक्रेताधिकार असे म्हणतो. आणि विक्रेत्यांच्या संख्यानुसार हे बाजार आहेत. इथे मक्तेदारी, अल्पविक्रेताधिकार आणि द्विविक्रेताधिकाराची वैशिष्ट्य फारशी तुम्हाला वेगळी दिसणार नाही, सारखीच दिसेल. कारण तिथं संख्येने विक्रेते कमी असल्यामुळे त्यांच्या परस्परावलंबनाचा अधिक अभ्यास करावा लागतो. त्यांचं परस्परावलंबन फार असतं, एकमेकांवर अवलंबून असतात, त्याचे स्ट्रॅटेजी प्लॅन करतात. त्यामुळे या बाजाराचा अभ्यास आपल्याला करणं महत्त्वाचं ठरतं.
इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसेल की दोन आकृती मोनोपॉलिस्टिक आणि मोनोपॉलीमध्ये काय फरक आहे. मोनोपॉलिस्टिक जो वक्र आहे तो अधिक फ्लॅटर आहे आणि मोनोपॉली वक्र हा जास्त स्टिपर आहे, कारण तिथे ग्राहकांना ऑप्शन नाहीये. मक्तेदारीयुक्त बाजारात मात्र ग्राहकांना ऑप्शन असतात, त्यामुळे तो थोडा फ्लॅटर असतो. मोनोपॉलीमध्ये जास्त स्टिपर असतो. धन्यवाद.